नंदुरबार जिल्ह्यासाठी आणि विशेषतः तळोदा शहरासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरलाय। तळोद्याचे ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट संजय पुराणिक यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आलाय। ॲडव्होकेट पुराणिक यांचा सामाजिक आणि कायदेशीर क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। या निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले की बालकांच्या हक्कांचं संरक्षण करणं आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळवून देणं हे माझं मुख्य उद्दिष्ट राहील। समाजातील वंचित बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेनं कार्य करेन। राज्यातील बालकांचे शोषण रोखणं आणि शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं यात आता ॲडव्होकेट पुराणिक यांची भूमिका महत्त्वाची ठरेल। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी आदित्य डुंबरे यांचा रिपोर्ट।